महान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव भूतबाधेमुळे वडिलांचे छत्र गेल्यावर पोरके केले होते नातेवाईक आणि समाजाने। मानवधर्मात प्रवेश करताच आमचे जीवनमान उंचावले मोठ्या थाटाने। माझे नाव वृषभ वासुदेवजी कदम आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आम्ही मार्ग स्वीकारण्याआधी आमच्या कुटुंबात एकूण 3 सदस्य होतो। माझे आईवडील आणि मी असा आमचा परिवार होता। मार्गात येण्याअगोदर सुरुवातीला माझा परिवार आनंदाने राहत होता। आम्ही अनेक देवी देवतांना अंतःकरणातून मानत होतो। साधू संत पंडित म्हणतात की देवी देवता भक्तांच्या मदतीला धावून येतात, पण अनेक देवांची पूजा करून सुद्धा आमच्या पदरी शेवटी अपयशच आले। आमच्या कुटुंबाची खूप हानी झाली। सन 2001 साली आम्ही अंबानगर, नागपूर येथे प्लॉट घेतला। त्या ठिकाणी झोपड्यांमध्ये राहायला गेलो, पण त्या झोपड्यांमध्ये किती दिवस राहायचे? हा विचार करून माझ्या वडिलांनी परमात्मा एक बँकेत जाऊन कर्ज काढण्याचे ठरविले। त्यानुसार घर बांधण्याकरिता कर्ज काढले। त्यावेळी 50,000 रुपये बँकेकडून मंजूर झाले। बँकेतून कर्ज काढले तेव्हा आम्ही अनेकामध्येच होतो। कर्ज मिळाल्यानंतर आम्ही घराचे खड्डे खोदण्याचे काम सुरू केले। ते काम सुरू असताना मी त्या खड्ड्यात पडलो। त्यानंतर मला खूप खोकला झाला व ताप आला। तेव्हा मला रुग्णालयात नेण्यात आले, पण आराम मिळाला नाही। खूप दिवस डॉक्टरी उपचार केला, आराम मिळाला नाही। म्हणून मग आम्ही दर्ग्यात गेलो। तिथे मौलवीने मंत्रोपचार केले। त्यांनी सांगितले की भूतबाधा झालेली आहे। त्यांनी केलेल्या उपचाराने काही दिवस मला आराम झाला। त्यानंतर मला पुन्हा भूतबाधा होऊ नये म्हणून माझ्या वडिलांनी मला आजीकडे गावाला पाठविले। काही दिवस व्यवस्थित गेले, पण काही दिवसांनी माझे वडील शेजाऱ्यांकडे जेवण करायला गेले। तिथे हनुमान जयंतीचा कार्यक्रम होता। तिथून घरी आल्यावर त्यांच्या उजव्या पायावर आपोआप सूजन आली। आम्हाला वाटले की बांधकाम सुरू आहे तर त्यांच्या पायाला काही लागले असेल। त्यामुळे आम्ही घरगुती उपचार करत होतो, परंतु सूजन कमी न होता पुन्हा वाढत होती। मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या उजव्या हाताला सूजन आली। त्यामुळे आईला चिंता वाटू लागली की असे का होत आहे? मग माझे वडील रथकंठीवार डॉक्टरांकडे उपचारासाठी गेले। त्यांनी औषधी दिल्या, पण त्या औषधाने सुद्धा काहीच आराम पडला नाही। आईला चिंता वाटत असल्याने माझी आई आमच्या घराशेजारी राहणाऱ्या काकूंकडे गेली। त्यांना आपले दुःख सांगितले आणि त्यांना विचारले की असे का होत आहे? त्यावर त्या काकूंनी सांगितले की शिवणगाव येथे संतोषी मातेचा दर्गा आहे, तिथे तुम्ही दोघेही जा। त्या काकूंनी सांगितल्याप्रमाणे माझे आईवडील त्या दर्ग्यात गेले, तर तिथे त्यांना सांगितले की तुम्हाला भूतबाधा झालेली आहे। दर्ग्यामध्ये राहणाऱ्या मौलवीने झाडफूक केली, पण तरी सुद्धा काहीच आराम झाला नाही। तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या डाव्या हाताला सुद्धा सूजन आली। मी त्यांना डॉक्टरकडे नेत असताना आमच्याकडे सेंट्रिंगचे काम करत असणारे काकाजी माझ्या आईला म्हणाले की तुमच्या पतिदेवांची प्रकृती खूप खराब आहे। पायावर सूजन सुद्धा वाढत आहे, तर तुम्ही परमात्मा एक मार्गात या। त्यांच्या बोलण्यावर माझ्या आईने विश्वास न करता दुर्लक्ष केले। आम्ही माझ्या वडिलांना घेऊन दशपुत्र रुग्णालय नागपूरला येथे गेलो, पण त्यांनी आम्हाला परत पाठवले। उपचार करण्यास नकार दिला। यांना राहाटी रुग्णालयात घेऊन जा असे सांगितले। मग आम्ही त्यांना राहाटी रुग्णालयात नेले। डॉक्टरांनी सांगितले की उद्या माझ्या वडिलांच्या पायाचे ऑपरेशन करावे लागेल। त्यावेळी माझ्या वडिलांची प्रकृती खूप जास्त खराब झालेली होती। त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना अतिदक्षता गृहात ICU नेण्यात आले।
परंतु ते सकाळी 4 वाजता मरण पावले. त्यावेळेस माझे वय फक्त 5 वर्षे होते. इतक्या कमी वयात माझ्या डोक्यावरून वडिलांचे छत्र गेले. माझ्या आईची परिस्थिती सुद्धा त्यावेळी दुःखामुळे केविलवाणी होऊन गेली होती. एवढे मोठे संकट आमच्यावर आल्यावर सुद्धा आम्हाला माझ्या नातेवाईकांनी जवळ केले नाही. नातेवाईकांना तर सोडा, माझ्या स्वतःच्या आजोबा आणि आजीने सुद्धा आम्हाला जवळ केले नाही. त्यावेळी आमचा कुठेही थारा लागला नाही, पण माझ्या आईने हिंमत हारली नाही. आमच्यावर अशी परिस्थिती आली की खायला घरी अन्नाचा एक दाना सुद्धा नव्हता. त्यामुळे आम्ही आमचे नवीन बनलेले घर विकले. आम्ही एका भाड्याच्या घरात राहायला गेलो. भाड्याच्या खोलीत राहायला गेल्यावर एके दिवशी पुन्हा माझी प्रकृती खराब झाली. मला भूतबाधेचा त्रास होऊ लागला. मी रात्रीच्या वेळी 12 वाजले की दार उघडून बाहेर जात होतो. आईला विचार पडला की रोज असे का होत आहे? तेव्हा आईच्या लक्षात आले की माझ्या वडिलांनी सांगितले होते की तू मुलाला घेऊन परमात्मा एक मार्गात जाशील. तेव्हा आम्ही शेजारी राहणाऱ्या 1-2 सेवकांना विचारले की या मार्गाचे मार्गदर्शक कुठे राहतात? तेव्हा त्यांनी श्री मारोतरावजी राऊत गुरुजी यांचे नाव सुचविले. मग आम्ही गुरुजींकडे गेलो. त्यांना आमची सगळी हकीकत सांगितली. गुरुजींनी आम्हाला मार्गाबद्दल खूप छान माहिती दिली आणि नियम समजावून सांगितले. त्यानंतर गुरुजींनी आम्हाला इतर देवी देवतांच्या फोटोचे व इतर सामग्रीचे विसर्जन करण्यास सांगितले. त्यानंतर वचनबद्ध करून 3 दिवसांचे साधे कार्य दिले. त्या कार्यात मला आराम पडला व आमच्या घरातील भूतबाधा नष्ट झाली. अशा प्रकारे आम्ही 2007 साली मार्गात आलो व आम्हाला भगवंत कार्याची चांगलीच गोडी लागली आणि आम्ही हवन कार्य चर्चा बैठक मध्ये जायला लागलो. हळूहळू आमच्या घरचे पूर्ण दुःख नाहीसे होत गेले. आमचे जीवनमान हळूहळू उंचावू लागले. मार्गात आल्यावर आम्ही बाबांच्या कृपेने साईबाबा नगर येथे स्वतःचे घर बांधले. मी 10वीला असताना आम्ही साध्या कार्यातच होतो. मी माझ्या जिद्दीने अभ्यास केल्यामुळे बाबांनी तिथेही मला यश दिले. मी 79.60% उत्तीर्ण झालो. तंत्रनिकेतन डिप्लोमाला असताना मार्गदर्शक राऊत गुरुजी म्हणाले की तू आता 18 वर्षाचा झाला आहेस, तर तुम्ही आता त्याग घ्या. आम्ही विचार केला आणि त्यागाच्या कार्याला सुरुवात केली. त्यागाचे कार्य सुरळीत सुरू असताना 20व्या दिवशी बाबांनी माझी परीक्षा घेतली. ती म्हणजे माझ्या लघवीच्या जागेवरून थोडे पाणी जात होते. त्यामुळे मी मार्गदर्शक गुरुजींकडे गेलो. त्यांना घडत असलेला प्रकार सांगितला. त्यावर गुरुजी म्हणाले की बाबा तुमची परीक्षा घेत आहेत, तुम्ही तुमचे कार्य सुरळीत चालू ठेवा. बाबांना आम्ही विनंती केली की बाबा आमचे त्यागाचे कार्य व्यवस्थित पार पडू द्या. मला योग मिळाला. आमचे त्यागाचे कार्य व्यवस्थित पार पडले. त्यागाचे कार्य पूर्ण होताच माझा त्रास सुद्धा नाहीसा झाला. 22 ऑक्टोबर 2016 साली आमच्याकडे त्यागाचे हवन सुरळीत पार पडले. पुढे आमच्या मासिक 5व्या हवनकार्य नंतर एक अनुभव आला. तो असा की मी बोरकर काकाजी यांच्यासोबत बैतूल या जिल्ह्यात सारणी या गावी 9व्या हवनासाठी गेलेलो होतोय. तिथून आल्यावर आम्हाला लगेच तहसील कार्यालय मधून फोन आला की तुम्ही लगेच कागदपत्रे घेऊन कार्यालयात या. तुमचा BPL कार्ड बनवून मिळत आहे. तिथे गेल्यावर आम्हाला अंत्योदय राशन कार्ड बनवून मिळाले. बघा बाबांची कृपा. BPL कार्डसाठी आम्ही कितीतरी अर्ज करून आम्हाला ते मिळाले नाही. पण बाबांच्या कृपेने अंत्योदय राशन कार्ड मिळाले. आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त हा योग मिळाला. अशा प्रकारे आपण तत्व, शब्द आणि नियमाने चाललो तर बाबा आपल्या पायाला काटा सुद्धा रुतू देत नाहीत. अशा प्रकारे आमचे 9वे हवन सुद्धा सुखरूपपणे पार पडले. मी माझ्या आईचा खूप आभारी आहे.
कारण तिने मला लहानाचे मोठे केले आणि परमात्मा एक मार्गाशी जोडले. भगवान बाबा हनुमानजी तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना विनंती करतो की नेहमी मार्गाच्या नियमानुसार चालण्याची हिंमत माझ्या अंगी असू द्या. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव वृषभ वासुदेवजी कदम. पत्ता साईबाबा नगर, खरबी चौक, नागपूर. सेवक क्रमांक 40521. मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी, गट न. 8, नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.